नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आजच्या वृत्तमालिकेत तुमचं स्वागत. आणि त्याच संबंधातली एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे शारीरिक संबंध न केल्यास तुझ्या आईवडिलांचा मृत्यू होईल अशी भीती दाखवत एका भोंदूबाबानं एका 17 वर्षीय युवतीवर 2 महिने अत्याचार केल्याची संतापजनक घटना ही नागपुरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या भोंदूबाबानं भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्यानं या पीडित तरुणीच्या मामीवर देखील अत्याचार केलेत. पारडी पोलिसांनी या भोंदूबाबाला अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेला या भोंदूबाबाचं नाव आहे धर्मेंद्र निनावे उर्फ दुलेवाले बाबा असं त्याला म्हटलं जातं. या भोंदूबाबानं भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्यानं 17 वर्षीय मुलीसह तिच्या कुटुंबातील 3 महिला नातेवाईकांवर देखील अत्याचार केलेत. हा भोंदूबाबा पीडित तरुणीच्या वडिलांचा मित्र होता आणि 2 वर्षांपासून पीडित तरुणीच्या कुटुंबियांच्या तो संपर्कातही होता. काही महिन्यांपूर्वी हा भोंदूबाबा पीडित तरुणीच्या घरी आला आणि तुमच्या घरात भूतबाधा झाली आहे, मोठं संकट येणार आहे, वेळीच पूजा न केल्यास भूत अनेकांचा बळी घेईल अशी भीती त्यानं या कुटुंबाला दाखवली होती. तो आरोपी आणि फिर्यादीचे वडील हे एकमेकाला ओळखायचे 2-3 वर्षापासून. हा जो आरोपी आहे तो रिक्षा चालवतो आणि फिर्यादीचे वडील हे RTO एजंट आहेत म्हणून त्यांची ओळख झाली, येणं जाणं झालं. तो घरी पण यायचा. मग त्याने घरी सांगितलं की इथे भूतबाधा झालेली आहे तुमच्या घरामध्ये, तुमच्या लोकांना, तुम्हाला, म्हणून त्याने आपल्याला पूजा करावी लागेल 21 दिवसाची. म्हणून त्याने घरी पण पूजा केली. त्याची जी फिर्यादी मुलगी आहे तिला स्वतःच्या घरी 2-1 महिने ठेवलं, तिथं सुद्धा पूजा केली. तसेच फिर्यादीची आई, फिर्यादीची आजी आणि फिर्यादीची मामी यांना सुद्धा वेळोवेळी त्यांनी चंद्रपूर, डोंगरगाव तिथे नेलं व वारंवार आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केलेला आहे. तर या सगळ्या प्रकरणावरती न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेत ते पाहूयात. पहिला सवाल आहे, अंधश्रद्धेला बळी पडण्याच्या मनोवृत्तीला कसं आवरणार? हा न्यूज 18 लोकमतनं उपस्थित केलेला सवाल. अंधश्रद्धेला बळी पडण्याच्या मनोवृत्तीला कसं आवरणार? त्यानंतर दुसरा सवाल उपस्थित होतोय, अंधश्रद्धेविरोधातील कायदा आणखी कठोर होण्याची गरज आहे का? त्यासोबत अंधश्रद्धेविरोधातील जनजागृती ही आणखी व्यापक होण्याची गरज आहे. सामाजिक प्रबोधनासोबतच शैक्षणिक प्रबोधन देखील गरजेचं. आणि अनेक वेळा हेतुपुरस्पर भोंदूगिरीकडे दुर्लक्ष का केलं जातंय? या हाय प्रोफाईल भोंदूगिरीचं उदात्तीकरण नेमकं कधी थांबणार? असे सवाल न्यूज 18 लोकमतनं या निमित्तानं उपस्थित केलेत. कारण 21व्या शतकात अजूनही असे प्रकार घडतायत हे दुर्दैव आहे. नागपुरातल्या पारडीमध्ये घडलेला हा धक्कादायक प्रकार, यापूर्वी सुद्धा अनेक असे प्रकार उघडकीस आलेले आहेत. प्रकार घडले की मग त्याच्यावरती चर्चा होते, मग हा विषय तिथेच थांबतो आणि पुन्हा दुसरी घटना घडण्याची वाट पाहिली जाते. या सगळ्यावरती बोलणारच सामाजिक कार्यकर्त्या नागपूरमधून आपल्यासोबत रश्मी पारसकर जोडल्या गेलेत. स्वागत तुमचं रश्मीजी न्यूज 18 लोकमतमध्ये. नागपुरातल्या पारडी या गावामध्ये घडलेला हा प्रकार बघितल्यानंतर 21व्या शतकात आपण कुठे चाललोय आणि अजूनही असे प्रकार घडतायत हे दुर्दैव आहे, हे पुन्हा एकदा म्हणण्याची वेळ आली आहे. रश्मीजी, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? मला प्रश्न विचारा मला. म्हणजे निश्चितच रेणुका, अतिशय दुर्दैवी अशी ही अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे. आणि शिक्षणाचा अभाव वगैरे वगैरे आपण म्हणतो, या गोष्टी खऱ्या आहेत. पण एकंदरीतच सामाजिक परिस्थितीचा आपण, मला वाटतं ह्या निमित्ताने एक सर्वंकष विचार करायला हवाय की अशा घटना का घडतात, वारंवार का घडतात, प्रत्येक भारतातल्या कानाकोपऱ्यात, महाराष्ट्रातल्या गावागाव्यात अशा घटना का घडतात, भोंदूबाबा नेहमी बायकांचे असे बळी का घेतो, ह्या सगळ्यांचा अभ्यास मला वाटतं एकदा व्हायला हवा आहे. यामागचं कारण आपल्याला दिसून येईल
की बेरोजगारी हे कारण आहे, याचं कारण फक्त अंधश्रद्धाच नाहीये, तर त्याच्या मागे बेरोजगारी असल्यामुळे तरुण मुलं खूप मोठ्या प्रमाणात गावामध्ये गुप्तधन शोधायला जातात. त्यामुळे आपण जर बघितलं की बेरोजगारी, आजारपण, पीएचसी चांगल्या वर्क होत नाहीत, जर बरोबर उपचार गावातल्या लोकांना मिळाले तर हे जे भोंदूबाबांकडे जाण्याचं प्रकार आहे, प्रमाण हे कमी होईल. अगदी सदरच्या केसमध्ये, पारडीच्या केसमध्ये पण आपण बघूया, ह्या मुलीला जेव्हा अल्पवयीन मुलीची तब्येत खराब होती तेव्हा आरोपीने विचारलं तिच्या वडिलांना काय झालंय आणि मी तिचा इलाज करून देतो. दवाखाने बंद होते कोरोनाच्या काळात, म्हणून तिचे वडील मुलीला घेऊन गेले ह्या माणसाकडे आणि एक 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 करता करता एकेका घरातल्या प्रत्येक स्त्रीवर यांनी वेगवेगळ्या वेळी अत्याचार केले आणि एकमेकींना त्याचं माहिती नव्हतं. एकीला कळलं, दुसरीबद्दल झालं, तेव्हा मग घरच्या सगळ्या महिलांना कळलं. मग त्यामध्ये आजीपासून नातीपर्यंत, आजी, आई, मुलगी आणि मामी, अशा चौघांवर भयावह पद्धतीचं हे अतिशय निर्घृण, अतिशय किळसवाणा असा प्रकार ह्या माणसांनी केला आहे की एकाच घरातल्या महिलांवर अत्याचार केले आहेत. एकमेकींना त्यांना काहीच पत्ता नव्हता आणि ज्यावेळी त्यांना हे कळलं त्यावेळी मग त्यांनी घरच्या पुरुषांना सांगितलं आणि पुरुषांनी मग पोलीस कंप्लेंट केली. अशा कितीतरी आसाराम बापू आज आपल्याला गावागावांमध्ये दिसतात आणि आपल्याला प्रश्न पडतो की असं का होतं, असं का होतं याचा विचार करतो आपण. तेव्हा शिक्षण नाही हे तर आहे, स्त्रिया धर्मभोळ्या असतात, देवभोळ्या असतात, कारण त्यांना दुसरा काही पॉवर नसते, त्यामुळे देवावर विश्वास ठेवावा हे नकळतच त्यांच्या मनात रुजलेलं असतं. त्यामुळे स्त्रियांवर हे अत्याचार जास्त होतात आणि बदनामीची भीती ही स्त्रीला सगळ्यात जास्त असते. तर सामाजिक पार्श्वभूमी हे खूप मोठं कारण आहे अशा प्रकारचं जादूटोणा होण्याचं, असं मला वाटतं. आणि दुसरीकडे सरकार जे आहे, सरकार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असं म्हणायला सुद्धा घाबरतं. दाभोळकर गेल्यानंतर अगदी तडकाफडकी हा जो जादूटोणा विरोधी कायदा आहे हा आला आणि त्याचं नाव बघा, त्यांनी सरळ सरळ अंधश्रद्धा निर्मूलन कायदा न ठेवता महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रबंध कायदा 2013 इतकं लांबलचक नाव ठेवलं. स्वतः सरकार सुद्धा ठोस पावलं उचलायला घाबरत आहे आणि सामाजिक परिस्थिती सुद्धा बदलायला सरकार असमर्थ आहे. या सगळ्या गोष्टींमुळे माणूस हतबल झाला की दैवावर विश्वास ठेवतो आणि हे सगळे प्रकार वाढतात असं मला वाटतं. जी बिलकुल. रश्मीजी, पुन्हा तुमच्याकडे येऊच. मात्र सध्या अन्नीसचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे आपल्या सोबत जोडले गेलेत. कृष्णाजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. पारडीमध्ये घडलेला हा प्रकार आणि त्याविषयी सविस्तर रश्मीताई बोलल्याच, मात्र अंधश्रद्धेला बळी पाडणारे भरपूर आहेत, म्हणजे भोंदूबाबांची संख्या खूप आहे, मात्र बळी पडणाऱ्यांची संख्या सुद्धा काही कमी नाही. त्यामुळे जबाबदार समोरची व्यक्ती सुद्धा तितकीच आहे, ज्यांची मनोवृत्ती अजूनही तीच आहे या अंधश्रद्धेला किंवा भोंदूबाबांच्या या सगळ्या प्रकाराला बळी पडणाऱ्यांची. हॅलो. जी कृष्णाची, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, पोहोचतोय, बोला. जी, भोंदूबाबांची संख्या तर आपल्या राज्यामध्ये खूप आहे, मात्र त्यांचं ऐकणाऱ्यांची किंवा त्यांच्या तालावर नाचणाऱ्यांची असं म्हणू शकतो आपण की जी बळी पडण्याच्या मनोवृत्तीचे जे लोक आहेत त्यांची संख्या सुद्धा खूप आहे. हो, हा जो प्रकार झालाय नागपूरला तो अत्यंत निंदनीय आहे आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाच्या शिक्क्यावरती प्रश्नचिन्ह उभं करणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या घटनेचा तीव्र शब्दात आता धिक्कार करत आहे, निषेध करत आहे. खरं तर 21व्या शतकात अशा घटना घडायला नव्हतं पाहिजे, परंतु घडतायत. म्हणूनच जादूटोणा विरोधी कायद्याची गरज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि सतत 18 ते 21 वर्ष लढल्यानंतर हा जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्र शासनाकडनं मंजूर केला आहे. त्यासाठी शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना आपल्या जीवाचं बलिदान द्यावं लागलं आहे, तेव्हा कुठं हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. परंतु या कायद्याचे जो बघताय आतापर्यंत 500हून अधिक गुन्हे दाखल झालेले आहे महाराष्ट्रामध्ये, तरी गुन्हे थांबण्याचं नाव घेत नाही. याचं कारण असं की महाराष्ट्र शासन कुठेतरी कमी पडतंय या कायद्याचा प्रबोधन करण्यासाठी. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आपल्या पातळीवर प्रबोधन केलेलं आहे, परंतु महाराष्ट्र सरकारकडनं प्रबोधनाची जी मोहीम आहे ती फारशी उपयोगात येत नाही असंच या निमित्ताने दिसतंय. पैसा खर्च होतोय, परंतु सामान्य लोकांपर्यंत हा कायदा पोहोचत नाही, प्रबोधन होत नाही असं या निमित्ताने दिसतंय. नागपूरचा हा जो प्रकार झालेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे. एकाच घरातील 4 महिलांवरती जो बलात्कार झाला तो एक पाळीपाळीने झालेला आहे. महिलांनी एकमेकाला सांगितलं नव्हतं, परंतु एका महिलेने बघितलं तेव्हा तिने दुसऱ्याला सांगितलं, दुसरीने तिसऱ्याला सांगितलं, तेव्हा कुठेतरी हा प्रकार उघडकीस आलेला आहे. त्यामध्ये एक अल्पवयीन पण मुलगी आहे.
कालच माझं नागपूर पार्टीचे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत गांगुडे सर त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी पास्को गुन्हा लावलेला आहे. जादूटोणा विरोधी कायद्याची कलम पण लावलेली आहेत. परंतु पोलिसांनी 8 दिवस हा लपून ठेवण्याचा प्रकार जो केलेला आहे तो अत्यंत घृणास्पद आहे. याची चौकशी झाली पाहिजे असं मी या निमित्ताने सांगत आहे. बरोबर. रश्मिताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की हा एका कुटुंबातल्या 4 जणींवरती अत्याचार होईपर्यंत हे अख्खं कुटुंब काय झोपलं होतं का, हा एक प्रश्न पडतोय. आणि एवढी दाट काळी कुट्टपट्टी त्यांनी डोळ्यावरती बांधलेली अंधश्रद्धेची की त्यांना पुढे काहीच दिसत नाही आणि भोंदू बाबा त्याचे प्रकार करतोय आणि हे सगळेजण त्याला बळी पडतायत. गुन्हेगाराची जर प्रवृत्ती आपण बघितलं, खास करून जे रेपिस्ट असतात, जे बलात्कार करतात, त्यांना धाक दाखवण्याची खूप सवय असते. आणि खास करून जेव्हा सामाजिक प्रतिष्ठा अशा व्यक्तींना असते, जसं की ह्या केसमध्ये ह्या भोंदू बाबाला एक सामाजिक प्रतिष्ठा होती. मी पुन्हा आसाराम बापूंचं नाव घेईन. एक सामाजिक प्रतिष्ठा असली की एक विश्वास त्या व्यक्तीवर असतो. आणि अगदी बसमध्ये जरी एखाद्या मुलीच्या मागे एखादा म्हातारा लागला, तिला टच केलं आणि ती जर ओरडली, तर तो म्हाताराही म्हणतो तू माझ्या नातीच्या वयाची आहे, आणि आजूबाजूची म्हणतात तुला समजत नाही का. तर समाज पण साथ देत नाही, समाज विश्वास ठेवत नाही. त्यामुळे महिला घाबरतात. हा आमचा नेहमीचा अनुभव राहिलेला आहे. त्यामुळे एकट्या दुकट्यामध्ये गाठून एकमेकांचा न कळता अनेक जणींवर अत्याचार करणे इतके भयंकर गुन्हे घडतात असं मला वाटतं. यामागे कारण हे धाक दाखवणं आणि आधीच म्हणजे अंधश्रद्धा आहे. जेव्हा घरचे, जसं अल्पवयीन मुलीचे घरचे सगळे विश्वास ठेवतायत की भूतबाधा झाली आहे मुलीला, आणि तिला जेव्हा तो सांगतो की हे भूत माझ्या काबूत आहे आणि ह्या भूताला मी तुझ्याच घरच्यांवर सोडीन आणि त्यांना मारून टाकीन, तर ते लहान 5 वर्षाच्या मुलीला, जसं 7 वर्षाच्या मुलीवर जेव्हा बलात्कारी अत्याचार करतो आणि सांगतो की तुझ्या भावाला मारीन, किंवा 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो तर तुझ्या भावाला मारीन, तुझ्या आईला मारीन, असं काहीतरी जेव्हा सांगतो आणि ते धाकदपटशाचा उपयोग होतो, तसाच उपयोग इथे पण होतो. आणि इथे तर सामाजिक प्रतिष्ठा तर खूप जास्त असते अशा लोकांना. त्यांना दैवी मानलं जातं आणि मग दैवी मानलं की मग पुढे काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही. ते सगळंच करू शकतात, पाण्यावरूनही चालतील, चमत्कार करतील, असा विश्वास लोकांचा असतो. जी. कृष्णा चांदगुडेजी, आतापर्यंत महाराष्ट्रात असे अनेक भोंदू बाबा आपण पाहिलेले आहेत आणि त्यांचे हे कारनामे उघड सुद्धा झालेले आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेत. मग पुढे काय होतं? त्यांना अटक होते का? त्यांना काय काय शिक्षा झाली आतापर्यंत? अशी काही उदाहरणं तुम्ही सांगाल का? कारण अशा भोंदू बाबांवरती नेमकी कारवाई होते काय आपल्याला कळतच नाही पुढे. संत 500 गुन्हे दाखल झालेले आहेत. परंतु मला असं वाटतंय की संत तुकाराम महाराजांनी म्हटलं, ऐशे कैशे झाले बोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगी लावून या राख, डोळे झाकून करती पाप, दाऊनी वैराग्याच्या काळा, भोगी विषयांचा सोहळा. परंतु आज असं झालंय की जळोतयांची संगती म्हणण्यापेक्षा मिळवतयांची संगती असं झालेलं आहे. बुवा बाबांना महत्व प्राप्त झालेले आहे. त्यांच्याकडे जाणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रबोधनाच्या मार्गे हे सांगत आलेलो आहे. लोकांची मानसिकता ही दैववादी बनण्याची अधिक असते, विज्ञानवादी बनण्याची ही कमी मानसिकता असते. त्यामुळे आम्ही प्रबोधन करत आहोत. या कायद्याच्या अंतर्गत जे केसेस दाखल झालेले आहेत त्यावरून जर बघितलं तर अनेक धर्मामधले भोंदू बाबा या निमित्ताने पुढे आलेले आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. कोणताही धर्म याला अपवाद नाही. सर्व धर्मांमध्ये याचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई आता चालू आहे. महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा जो आहे तो मला असं वाटतंय की या निमित्ताने एक मोठं शस्त्र आपल्या हातात मिळालं लढाईचं. आणि आम्ही कायदा येण्याच्या अगोदर पण आता पण अनेक बुवा बाबांची भांडाफोड केले, त्यांचे कारनामे उघड केले. परंतु तेवढं पुरेसं नाही. प्रबोधन हे एक असं माध्यम आहे की जे लोकांना अंधश्रद्धेच्या नदीतून तारून नेऊ शकतं. मला असं वाटतंय की प्रबोधन हे महत्वाचं असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कोणत्याही निधीची अथवा पैशाची शासनाकडून गरज नाही, परंतु त्यांच्या सहकार्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, कानाकोपऱ्यात, गावपाड्यामध्ये या कायद्याचं प्रबोधन व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि महाराष्ट्र शासनाबरोबर यावं असं आम्हाला वाटतंय. जी बिलकुल. कृष्णा चांदगुडेजी आणि रश्मी पारसकरजी, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. थोड्याच वेळात आपण पुन्हा या वृत्तमालिकेकडे वळणार आहोतच. मात्र तत्पूर्वी न्यूज 18 पहिल्यांदाच एक असा शो सादर करतंय, त्याची आपण माहिती घेऊयात. या शोमुळे तुम्हाला देशातल्या प्रतिभावान मुलांचा परिचय होणार आहे आणि त्यांचं टॅलेंट पाहून तुम्ही म्हणाल हे तर आमचे यंग जिनियसच आहेत. या प्रतिभावान मुलांना तुम्ही पाहू शकता नेटवर्क 18च्या खास शो यंग जिनियस मध्ये.
नमस्कार। तेंदुलकर सिर्फ 17 साल के थे जब उन्होंने अपना पहला टेस्ट शतक जड़ा। लता मंगेशकर ने अपना पहला गाना 13 साल की उम्र में रिकॉर्ड किया। जी हां, एक जीनियस की पहचान छोटी उम्र में ही हो जाती है। हमने भी ढूंढ निकाले हैं कुछ ऐसे ही जीनियसेस और हमारा मकसद है इस मंच के जरिए इनकी काबिलियत को जग जाहिर करना। न्यूज़ 18 नेटवर्क की इस नायाब कोशिश का नाम है बायजूस यंग जीनियस। देश के कोने कोने से ढूंढे गए कई यंग जीनियसेस में से कुछ खास को चुना है हमारी स्पेशल जूरी ने। बायजूस यंग जीनियस के हर एपिसोड में हम मिलेंगे कुछ ऐसे यंग जीनियसेस से जिनकी उम्र तो छोटी है पर कारनामे बड़े। अवार्ड्स, एक्कोलेड्स और कई तरह के रिकॉर्ड्स के साथ साथ इनमें एक स्पार्क है। चलिए मिलते हैं हमारे पहले यंग जीनियस से, जिन्हें खुद म्यूजिकल जीनियस AR रहमान द एम्बेसडर ऑफ इंडियन म्यूजिक कहते हैं। लिडियन नादस्वरम। I started to tour around the world and I have performed approximately around 500 concerts. I'm capable of playing any piece in 2 pianos. I'm dying to hear him play यार आनंद, उसको शंकर कुछ सर, बजवाओ चलिए, यार। मैं भी वही कह रहा हूँ, आप शुरू कीजिए और फिर लिडियन यहाँ फॉलो करेंगे। रेगा रेगा मा ध ध ब ग रे म ग रि ध नि ध रि नि रि ध नि ध ब ध नि ध रि ग म रे ग ध रि ग म ब ध नि ब ध म ब ध नि ध रि ग म रे ग ध रि नि ध ध नि ब ध म ब ग म रे ग ध। एक पियानो प्रोडिजी जिन्होंने 2019 में दुनिया के 195 देशों के कंटेस्टेंट्स को हराकर जीता द वर्ल्ड्स बेस्ट का टाइटल। आइए मिलते हैं मेघाली मालविका से। I'm Meghali Malvika Swai. I'm from Bhubaneswar and I'm 14 years old. People call me the human search engine, the human atlas, and even the Google girl of India. The truth is, I never really memorize stuff for records. It's just that once I study them, it gets stored in my brain. सबसे पहला सवाल मैं आपसे पूछता हूँ, नॉर्वे का वो कौन सा गांव है जिसका दुनिया में सबसे छोटा नाम है? It's got the shortest name in the world. There's a village named A, A. just A, and it's located in the northern part of Norway, below an archipelago. It's called the Lofoten archipelago. बिल्कुल सही जवाब आपका। रैडक्लिफ लाइन का जब जिक्र होता है, अगला सवाल, तो किन देशों का नाम आता है? Radcliffe Line is a line between India and Pakistan. It was during the partition time, हाँ, India and Pakistan that included Bangladesh. करेक्ट। सो दैट्स द रैडक्लिफ लाइन। बहुत बढ़िया। एक समुंदर है जिसका कोई तट नहीं। Which sea is that? Sargasso Sea, and it's in Atlantic Ocean. हाँ It's beside North America. हाँ, Although it does not have any coast, but it's हाँ. near North America and it's in Atlantic Ocean. इट्स इन अटलांटिक ओशन। Sargasso Sea. बिल्कुल सही जवाब। यासोबत वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। मात्र ब्रेक नंतर भोंदूगिरीचा कळस या आपल्या वृत्तमालिकेकडे वळणार आहोतच। मान्यवर सुद्धा आहेत। ब्रेक नंतर लगेच परततोय।